नमस्कार. आपल्या माहितीगार यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण बघतो की काल म्हाडाकडून जेव्हा आपण ड्राफ्ट ॲप्लिकेशन पब्लिश झालं, त्यात एक्सेप्ट, रिजेक्ट जे काही झाले असेल ॲप्लिकेशन आणि रिजेक्ट ॲप्लिकेशन झाल्यानंतर त्याच्यात ऑब्जेक्शन किंवा हरकत जे काय आपल्याला रेज करायची होती, त्याचा कालावधी म्हाडाकडून फक्त आणि फक्त 1 दिवसाचा कालावधी दिला होता. जे की म्हाडाने सांगितलं होतं की 17 डिसेंबर म्हणजे काल 12 वाजेपर्यंत दुपारी जे काही फायनल ॲप्लिकेशन पब्लिश होणार आहे. तर आपण जर बघितलं तर अजून कुठल्याही प्रकारचं फायनल ड्राफ्ट म्हाडाकडून पब्लिश झालेला नाही आहे. म्हणजे जे काय आहे ड्राफ्ट ॲप्लिकेशन लिस्टच आहे. त्यात अपात्र अर्जदारांसाठी दिलेला कालावधी फक्त 1 दिवसाचा होता. जर म्हाडाकडून हे फायनल ड्राफ्ट पब्लिश होणार नव्हता, तर लोकांना जे काही रिजेक्ट झालेले असतील फॉर्म आणि त्यांना जर करेक्शन करायचं असेल किंवा त्यांच्या डॉक्युमेंट रिलेटेड काही इश्यू असेल किंवा हरकती नोंदवण्यासाठी, तर मग तो इतका कमी कालावधी देणं अत्यंत चुकीचं होतं. जर त्यांच्याकडून आपण जर न्यूज बघितल्या, तर त्यामध्ये म्हटलेलं आहे की 16-17 त्यांनी आधी ठरवलं होतं की 16 किंवा 17ला ही जी काही आहे लॉटरी ड्रॉ काढायचा. बट त्यातही जे काही आहे ती सोडत त्यावेळेस झालेली नाही. कारण त्यांनी कारण दिलं की 2,15,000 इतके सारे फॉर्म आलेत. त्यामुळे जो काही आहे प्रारूप यादीला विलंब होणार आहे आणि सोडतीलाही विलंब होणार आहे किंवा अर्जाच्या छाननीला विलंब होणार आहे. तर इतका जर विलंब होणार होता, तर हे म्हाडाचं कुठेतरी थोडंसं नियोजनाचा अभाव दिसतो, की जर इतक्या वेळा म्हाडाने स्वतःहून किंवा लोकांच्या आग्रहास्तव फॉर्म किंवा ॲप्लिकेशन सबमिशनसाठीच्या डेट वाढवल्या आहेत, तर त्यांना अंदाज असायला पाहिजे होता की इतके सारे फॉर्म येणार आहे आणि आता तर जे काय आहे आचारसंहिता लागू झालेली आहे. तर आपले म्हाडाचे अध्यक्ष आढळराव पाटील यांनी याआधी माध्यमांच्या मधून माहिती दिलेली होती की ते जरी आचारसंहिता लागू झाली तरी निवडणूक आयोगाकडून जे काय आहे अप्रुव्हल घेऊन ह्या सोडत करून घेणार आहे. कारण 2,15,000 लोक ह्याची वाट बघत आहेत. बट जर आपण आजही बघितलं तर ह्याच्या डेट्समध्ये कुठलंही अपडेट म्हाडाकडून आलेलं नाही, ऑफिशियली आलेलं नाही आहे. आणि न्यूज चॅनल जर बघितले तर त्यामध्ये फक्त मेन्शन केलेलं आहे की सोडतीची नवीन तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. म्हणजे कुठलीच शाश्वती अजूनपर्यंत नाही आहे की जी काही लॉटरी होणार आहे ती कधी होणार आहे. ऑलरेडी 27 जे काही डिसेंबर आहे ही लॉटरी ड्रॉ म्हाडाकडून जाहीर झालेली होती. बट त्यामध्ये बदल होणार आहे, चेंज होणार आहे. खूप साऱ्या मध्ये न्यूज आल्या होत्या, बट म्हाडाकडून कुठलंच त्यानंतर जे काही क्लॅरिफिकेशन आलेलं नाही. फायनल ड्राफ्ट पब्लिश होणार होता, तोही झालेला नाही आहे. तो जर पब्लिश करायचा नव्हता, तर म्हाडाने ॲटलिस्ट लोकांना जे काही आहे ड्राफ्ट ॲप्लिकेशन पब्लिश झाल्यानंतर ॲटलिस्ट 2 दिवस 3 दिवसाचा कालावधी द्यायला हवा होता. जर कोणाचं ॲप्लिकेशन रिजेक्ट झालं असेल आणि त्याने जर बघितलं नसेल किंवा त्याला कोणत्याही कारणामुळे जर इश्यू आला असेल, तर त्याच्यासाठी हा थोडासा काळ जो काही रेग्युलर आपण बघतो दरवर्षी, तर तो 2 ते 3 दिवसाचा कालावधी दिला जातो. तर ह्यावेळेस फक्त आणि फक्त 1च दिवसाचा जो काही कालावधी आहे, तो म्हाडाकडून दिला गेला आहे. तर मग जर म्हाडाकडून अजूनही जे काही फायनल ड्राफ्ट जर पब्लिश होत नाही आहे, तर मग अजून काय तांत्रिक अडचणी आहेत किंवा आपण जर बघितलं तर लास्ट व्हिडिओमध्ये काही लोकांनी कमेंट केलं होतं की त्यांचं एक्सेप्टेडमध्ये ड्राफ्ट ॲप्लिकेशन पब्लिश झाल्या, त्यामध्ये एक्सेप्टेडमध्ये सुद्धा ॲप्लिकेशनच्या डिटेल्स नव्हत्या आणि रिजेक्टेडमध्ये पण डिटेल्स नव्हत्या. तर मग ह्या डिटेल्स का मिसआउट झाल्या किंवा फायनल लिस्टमध्ये तरी त्या आहेत का? तर खूप सारे क्वेश्चन आहेत लोकांकडे ज्यांनी ॲप्लिकेशन केले आणि ते प्रतीक्षा करत आहे की फायनल जी काही डेट आहे किंवा फायनल ड्राफ्ट आहे किंवा लॉटरीची जी काही ड्रॉची डेट आहे ती अजूनही अनिश्चित आहे. कुठलेही अपडेट म्हाडाकडून जाहीर होत नाही आहे. तर म्हाडाने याकडे नक्कीच लक्ष द्यायला पाहिजे आणि जे काही आहे प्रोसेसमध्ये सुधारणा करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण 2,15,000 लोकं प्रत्येकी 15,000 ते 20,000 रुपये ॲप्लिकेशनचे जे काही आहे फॉर्म फी सोडता अनामत रक्कम जमा करून प्रतीक्षा करता येते 4,186 जागांसाठी. तर म्हाडाने ह्या गोष्टींना नक्कीच सिरियसली घेणं गरजेचं आहे. कारण लोकं प्रतीक्षा करताय की फायनल ड्रॉ कधी होईल. कारण खूप सारे लोकं जे काही पैशांची अरेंजमेंट करून मल्टिपल फॉर्म भरून त्या वाट बघता की ॲप्लिकेशन आपलं ड्रॉला कधी जाते आणि रिझल्ट कधी लागतोय. तर म्हाडाने नक्की याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. किंवा जर म्हाडाकडं कुठल्याही प्रकारचे अपडेट अजून नाही आहे किंवा त्यांना वेळ लागणार आहे किंवा फॉर्मचे जे काही आहे स्क्रुटिनी करण्यासाठी वेळ लागत आहे किंवा ड्रॉच्या डेटसाठी वेळ लागेल किंवा काय डेट असेल याबाबत जर कुठलीही माहिती नाही आहे, तर म्हाडाने तसं ऑफिशियली त्यांनी जे काही नोटिफिकेशन जारी करायला पाहिजे लवकरात लवकर. कारण लोकांच्या मनात संभ्रम निर्माण नको व्हायला. जे काही असेल, जर फायनल ड्राफ्ट आपण जर बघितला अजूनही पब्लिश नाही आहे, तर तो कधी पब्लिश होईल त्याबाबतही अपडेट दिलेलं नाही आहे. आपण जर बघितलं तर डेट त्याची होऊन गेलेली आहे फायनल ड्राफ्ट ॲप्लिकेशनची, बट कुठल्याही प्रकारचा जो काही फायनल ड्राफ्ट पब्लिश नाही आहे. तर ह्याबाबतही म्हाडाने म्हणजे एक अपफ्रंटली येऊन सांगायला पाहिजे की हा फायनल ड्राफ्ट अजून वेळ लागणार आहे. तर तुम्ही जर
रिजेक्टेड असेल तर ऑब्जेक्शन रेज करा किंवा हा कालावधी त्यांनी चेंज करायला पाहिजे. कारण 17 डिसेंबर होऊन गेलेली आहे. तरी सुद्धा कुठलंही अपडेट नाही आहे. म्हाडाकडून कुठलंही नोटिफिकेशन जारी झालेलं नाही आहे. कारण हे म्हाडाने अपफ्रंटली करायला पाहिजे, की लोकांना अवेअरनेस ठेवायला पाहिजे, क्लॅरिटी किंवा ट्रान्सपरन्सी आणायला पाहिजे. जे काही आहेत जे काही ड्रॉची डेटमध्ये सुद्धा चेंज होणार असेल तर त्याचे जे काही डिस्कशन असेल किंवा जे काही अपडेट असेल ते म्हाडाने अपफ्रंटली लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्ही म्हाडाला नक्कीच कनेक्ट करा किंवा कॉल करा, की डेटमध्ये का अपडेट नाही आहे किंवा फायनल ड्राफ्ट का पब्लिश झालेला नाही आहे. थँक यू.